रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत जनाबाई यांचा अभंग क्रमांक 13 हा पाहणार आहोत. संत जनाबाई यांच्या अभंगामध्ये भक्ती, नामस्मरण आणि साध्या जीवनातील अध्यात्मक याचे सुंदर दर्शन घडवते. या अभंगात जनाबाई सांगतात की मनुष्याने स्वतः भक्ती करावी आणि इतरांनाही भक्तीचा मार्ग दाखवावा. हरिनाम, कीर्तन आणि संत संग यांच्या माध्यमातून संसारातील दुःखातून मुक्ती मिळू शकते. हा अभंग समाजाला योग्य मार्ग दाखवणारा आणि भक्तीचे महत्त्व सांगणारा आहे. तर चला अभंग पाहूया. येऊ ऐसे जाऊ, जनांसंगे हेची दाऊ, आपण करू हरी कीर्तन, जाणोनी भक्ताचे जीवन. नाम संशय छेदन, भव पाशाचे मोचन, जनी मने हो देवासी, होईल त्याला कसनी ऐसे. येऊ ऐसे जाऊ, जनांसंगे हेची दाऊ. जनाबाई म्हणतात की या जगात येताना आणि जाताना मनुष्याने लोकांसोबत प्रेम, भक्ती आणि चांगले विचार घेऊनच जावे. जनांसंगे म्हणजे लोकांमध्ये राहून समाजात मिसळून सर्वांची प्रेमाने वागणे. हेच दाऊ म्हणजे खरा संदेश लोकांना द्यावा. मनुष्य जन्माला येतो आणि एक दिवस जग सोडूनच जातो. पण या काळात त्याने काय कमावले? पैसा, संपत्ती, मान सन्मान यावर जर त्याने भक्ती, प्रेम आणि सदाचार लोकांना दिला तर त्यांचे जीवन सफल होते. संतांचा विचार असा आहे की माणूस फक्त स्वतःसाठी जगू नये, तर समाजाला चांगुलपणाचा मार्ग दाखवावा. आजच्या काळात लोक भांडतात, स्पर्धा आणि स्वार्थ यामध्ये अडकलेले आहेत. अशा वेळी जनाबाईचा हा संदेश खूप महत्त्वाचा वाटतो. आपण जिथे जाऊ तिथे प्रेम, शांतता आणि देवभक्तीचा प्रसार करावा. आपण करू हरी कीर्तन, जाणूनी भक्ताचे जीवन. या ओळीत जनाबाई सांगतात की आपण स्वतः हरी कीर्तन करावे. हरी कीर्तन म्हणजे देवाचे गुणगान करणे, नामस्मरण करणे आणि भक्तीचा प्रसार करणे. जाणोनी भक्ताचे जीवन म्हणजे भक्ती हे खरे जीवन आहे हे समजून द्यावे. मनुष्याने जीवन जर भक्तीशिवाय असेल तर ते अपूर्ण राहते. भक्तीमुळे मन शांत होते, अहंकार कमी होतो आणि मनुष्याला योग्य मार्ग मिळतो. संत परंपरेत कीर्तनाला खूप महत्त्व आहे. कीर्तनामुळे लोकांच्या मनात देवाविषयी प्रेम निर्माण होते. पूर्ण संत नामदेव, तुकाराम महाराज, एकनाथ यांनी कीर्तनातून समाजाला चांगले संस्कार दिले. जनाबाईने हे देखील सांगतात की भक्तीचा मार्ग हा फक्त मंदिरापुरता मर्यादित नाही, तर तो दैनंदिन जीवनात उतरवायला हवा. आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस मानसिक तणाव जगतो. अशा वेळी देवाचे नाव, भजन आणि कीर्तन मनाला शांती देतात. भक्तीमुळे माणूस चुकीच्या मार्गापासून दूर राहतो. नाम संशय छेदन, भव पाशाचे मोचन ही ओळ अत्यंत गहन आणि अर्थ सांगणारी आहे. नाम म्हणजे देवाचे नाव, संशय छेद म्हणजे मनातील शंका दूर करणे, भवपाश म्हणजे संसाराचे बंधन, मोह आणि दुःख, मोचन म्हणजे मुक्ती. जनाबाई सांगतात की देवाचे नाव घेतल्याने मनातील सर्व शंका आणि भीती नष्ट होते. मनुष्य अनेकदा जीवनात गोंधळलेला असतो, त्याला योग्य अयोग्य समजतच नाही. पण नामस्मरणामुळे मनाला स्थैर्य मिळते आणि आत्मविश्वास वाढतो. भवपाशाचे मोचन म्हणजे संसारातील दुःख, मोह, लोभ आणि अहंकार यापासून मुक्ती मिळते. संतांनी नेहमी नामस्मरणाला मोठे महत्त्व दिले आहे, कारण देवाचे नाव हे मन शुद्ध करणारे आणि आत्म्याला शांतता देणारे आहे.
जसे अंधार दूर करण्यासाठी प्रकाश आवश्यक असतो, तसेच जीवनातील दुःख दूर करण्यासाठी नामस्मरण आवश्यक आहे. देवाचे नाव माणसाला योग्य मार्ग दाखवतो. म्हणूनच संत म्हणतात की नाम हे खरे तारक आहे. जनी म्हणे हो देवासी, होईल त्याला कसली ऐसी. या शेवटच्या वेळी जनाबाई म्हणतात की जो माणूस पूर्णपणे देवाचा होतो त्याची देव परीक्षा घेतो. कसनी म्हणजे परीक्षा किंवा तपासणी. भक्तीचा मार्ग सोपा नसतो. भक्ताला अनेक संकटे येतात, दुःखे येतात आणि अडचणी येतात. पण त्या संकटांमधून भक्त अधिक मजबूत होतो. जसे सोनं अग्नीत तापवल्यावर अधिक शुद्ध होतं, तसंच भक्त संकटामधून अधिक पवित्र होतात. संतांच्या जीवनातही अनेक संकटे आली, पण त्यांनी देवावर विश्वास कधी सोडलाच नाही. जनाबाई सांगतात की देव भक्तीची परीक्षा घेतो, कारण त्याची भक्ती अधिक दृढ व्हावी. आजच्या जीवनातही अनेक अडचणी येतात. काही वेळा माणूस निराश होतो, पण जर देवावर श्रद्धा ठेवली तर संकटांना सामना करण्याची ताकद मिळते. म्हणून भक्तीमध्ये धैर्य, श्रद्धा आणि संयम आवश्यक आहे. या अभंगातून संत जनाबाई भक्तींचा अत्यंत सुंदर संदेश देतात. त्या सांगतात की लोकांमध्ये प्रेम आणि भक्तीचा प्रसार असावा. हरी कीर्तन आणि नामस्मरण हे जीवनाचे खरे सार आहे. देवाचे नाम मनातील शंका आणि दुःख दूर करते. भक्तीच्या मार्गावर संकट येतात, पण ती भक्तीची परीक्षा असते. हा अभंग आपल्याला साधेपणा, भक्ती, श्रद्धा आणि समाज प्रेम शिकवतो. संत जनाबाईचे विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांच्या अभंगातून आपल्याला जीवन जगण्याची योग्य दिशा मिळते. रामकृष्ण हरी.